आपल्या या शहरामधून काही व्यावसायिक आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांची काल आम्ही बैठक घेतली. तर त्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलं की आपण या मतदारांना काही आपल्यामार्फत काही सवलत देता आली या मतदानाच्या कालावधीमध्ये. तर त्यांनी ते मान्य केलं आहे आणि सांगायला आनंद आहे की मतदानाच्या दिवशी म्हणजे 24 तारखेला, मतदानाच्या नंतरच्या दिवशी 25 तारखेला आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी 26 तारखेला 3 दिवस जर मतदारांनी मतदान केल्यानंतर आपला शाईचा तो पुरावा म्हणून जर कुठल्याही हॉटेलमध्ये या शहरामध्ये जर ते गेले तर त्यांना त्यांच्या जे काही बिल असेल त्याच्यावर 20% सवलत त्यांनी देण्याचं घोषित केलं. तर असे एक वेगवेगळे आम्ही त्या ठिकाणी उपक्रम केले. मागच्या आम्ही उल्हासनगर निवडणुकीमध्ये तर आमच्या रिक्षा चालक संघटनांनी देखील मतदानाच्या दिवशी जे पॅसेंजर्स त्यांच्या रिक्षातून प्रवास करतील त्यांना त्यांनी 25% सवलत त्यांनी स्वतःहून जाहीर केली. तर तोही प्रयत्न करून आम्ही इथल्याही रिक्षा चालक संघटनांशी देखील बोलून आम्ही करणार आहोत. असे विविध उपक्रम केलेले आहेत. माझी एवढीच अपेक्षा आहे पूर्ण आमच्या निवडणूक यंत्रणेच्या मार्फत आणि या महानगरपालिकेमार्फत की या सर्व उपक्रमाला लोकांनी उत्स्फूर्तपणे दाद द्यावी, त्याला प्रतिसाद द्यावा आणि खऱ्या अर्थाने या शहरामध्ये एक चांगल्या सोयीसुविधा जर त्यांना मिळण्याची अपेक्षा असेल तर एक चांगलं प्रशासन आणि चांगलं शासन स्थापन करण्यासाठी सुयोग्य लोकप्रतिनिधीची निवड होण्यासाठी त्यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजवायला पाहिजे.